तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, हा राज्याभिषेक सोहळा हा काही एका दिवसाचा सोहळा नव्हता. म्हणजे 29 मे पासून 6 जून पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. 29 मे रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पूर्वतयारी सुरू झाली. तर राज्याभिषेक विधीसाठी महाराजांची मुंज होणं अपेक्षित होतं. भोसले हे क्षत्रिय होते, पण भोसल्यांच्या राजकुळामध्ये जे संस्कार होते ते लुप्त झाले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा मुंज झाली. ती मुंज झाल्यानंतर 30 मेला महाराजांच्या ज्या 4 राण्या होत्या त्या राण्यांसोबत समंत्रक पुनर्विवाह केला आणि त्याच दिवशी 2 विधी झाले, तुलादान आणि दुसरा विधी होता तुला पुरुषदान. तर मुंज उशिरा गेली, त्याचं प्रायश्चित्त म्हणून हा तुलादान विधी झाला. तर या तुलादान विधीमध्ये 17,000 सोन्याच्या होणांची महाराजांची तुला झाली आणि ते 17,000 सोन्याचे होऊन महाराजांनी दान केले. त्याच वेळी महाराजांनी चांदी, तांबे, मसाले, साखर या पदार्थांसोबत महाराजांची तुळा झाली. त्यानंतर जो विधी झाला तो होता तुला पुरुषदान विधी. त्या काळात ना ब्राह्मण हत्या ही महापाप मानलं जायचं. या पातकातून महाराजांची सुटका व्हावी आणि त्याचबरोबर युद्धप्रसंगी जर स्त्री हत्या झाली असेल, बाल हत्या झाली असेल चुकून, तर